जवळच आहे. तुम्हाला ज्ञानोबा माऊलींचं एक काय ओळ आठवली तुम्हाला, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. पण तुकोबा सुद्धा म्हणालेले आहेत की नाठाळ्याचे माथी हाणू काठी, आणि जो अगदी चांगला असेल तर त्याच्यासाठी आम्ही अगदी मेणाहून मऊ सुद्धा होणारे विष्णुदास आहोत, मात्र नाठाळ्याच्या माथी आम्ही काठी सुद्धा हाणणार आहोत. पण अर्थात ही भूमिका तुकोबा कधी घ्यायचे आणि ज्ञानोबा कधी घ्यायचे हा मात्र चॉईस आणि तो लोकशाही चॉईसचा मुद्दा आहे. मी सुषमा अंधारेंकडे जातो. सुषमाजी, पाहताय तुम्ही राजकारण, काय कमेंट? तुकोबाराय असंही म्हणाले की तुका म्हणे आयुष्या नरा मोजूनी माराव्या पैंजरा. असो, या सगळ्यांमध्ये अति झालं आणि हसू आलं हे जास्त समर्पक होईल. कारण भाजपकडून सातत्याने घसेफोड करून, आरोप करून, आणि ज्यांना ज्यांना आरोप केले, भाजपची जी कामाची जर एकूण पद्धत आपण समजून घेतली तर भाजप पहिल्यांदा डॅमेज करते, मग डिस्ट्रॉय करते, आणि मग त्यांना नवी होप दाखवते. म्हणजे भाजपला जर इथे एस्टॅब्लिश व्हायचं होतं तर आपल्याला काही केल्या लोकांच्या भारतीय समाज मनावर जे गांधी नेहरूंचं गारुड आहे ते पहिल्यांदा डॅमेज करावं लागेल हे त्यांच्या लक्षात आलं, आणि त्यानुसार त्यांनी चरित्रहनन करायला सुरुवात केली, शिंतोडे उडवायला सुरुवात केली. मग त्यांनी काँग्रेस संपूर्ण डिस्ट्रॉय करता येईल का यासाठी प्रयत्न केला, पण एक होप दाखवायची होती. होप म्हणून मग त्यांनी मोदींचा चेहरा पुढे आणला. आताही भाजपा अनेक लोकांना, हे फार विशेष आहे की भाजपने ज्यांच्यावर आरोप केले ते सगळे भाजप सोबत आहेत. खरं तर तुमचं कौतुक केलं पाहिजे चॅनलचं की तुम्ही अगदी ओपनिंगलाच तो फोटो इथे दाखवला की या सगळ्या लोकांवर भाजपने आरोप केले होते, या सगळ्या लोकांवर चौकशा होत्या. आता काही जण असं म्हणतील की ठीक आहे ना, चौकशीच लागली ना, आरोप थोडी सिद्ध झालेला आहे. जर असं असेल, आरोप थोडी सिद्ध झालेला आहे, तर मला असं वाटतं जामिनावर बाहेर असणारे सगळे बलात्कारी, सगळे खुनी, सगळे देशद्रोही, बॉम्ब ब्लास्ट मध्ये असणारे सगळे, अशा सगळ्याच लोकांना खरं तर प्रवेश द्यायला हरकत नाही. कारण भाजपाला पक्ष वाढवायचा अधिकार आहे, आणि पक्षात जर कोणाची यायची इच्छा असेल तर भाजपने सुधारायची संधी दिली पाहिजे. त्यामुळे जामिनावर बाहेर असणारे लोक, तसेही त्यांचा काही गुन्हा सिद्ध झालेला नसतो, अशा लोकांना त्यांनी बिलकुल द्यावा. मला विचाराल की तुमच्या पक्षात बडगुजर होते ना, तर हो, माझ्या पक्षात बडगुजर होते. मी स्वतः बडगुजरांच्यासाठी एक प्रेस कंडक्ट केलेली होती. परंतु मला असं वाटतं की ज्यांच्या म्हणजे कर नाही त्याला डर कसली, याचं उत्तम उदाहरण म्हणजे संजय राऊत जे आहेत की ते निर्दोष बाहेरही आले आणि त्यांनी डिफॉर्मेशन केस सुद्धा टाकली. परंतु ज्यांच्या मनात खोट आहे किंवा ज्यांच्या कामात खोट आहे असे अनेक जण घाबरून त्यांनी गिव्हअप केलं. बडगुजर त्याच्यापैकी एक आहे. 15 दिवसापूर्वी बडगुजरांना आमच्याकडून नारळ दिला होता. त्यानंतर बडगुजर कुठे जातात, काय करतात त्याच्याशी आम्हाला घेणं देणं नाही. उलट ही चांगली गोष्ट आहे की भाजपने स्वच्छता अभियान राबवलेलं आहे. ते स्वच्छता अभियान त्यांनी चांगलं राबवावं. फक्त काय होतं, जेव्हा सगळा रूम स्वच्छ करायचा असतो तेव्हा कचरा एका डस्टबिन मध्ये टाकायचा असतो. सध्या भाजपा डस्टबिन झालेली आहे. भाजपाने सगळी स्वच्छता करताना सगळा कचरा स्वतःमध्ये सामावून घेतलाय. आनंद आहे, अभिनंदन. मी तो प्रश्न पुन्हा विचारणारच आहे, नवनाथकडे मी जाणारच आहे. त्यापूर्वी मी जातो नितीन भालेराव यांच्याकडे, नाशिकचं राजकारण समजून घेण्यासाठी. नितीनजी, हे जे सगळे इनकमिंग चालू आहे, चर्चा तर अशी आहे की शिंदे, ठाकरेंच्या सेनेचे शिंदे, ज्यांच्या मुलीच्या लग्नाला आता संजय राऊत गेले होते, विलास शिंदे, त्यांचं सुद्धा काही थोडं निश्चित नाहीये, थोडं डामाडौल वाटतं, आणि म्हणून उद्धव ठाकरे गेले नव्हते अशीही चर्चा आहे. तर आता बडगुजरांच्या